झी 24 तास एक पाऊल पुढे। अगदी सुरुवातीला पाहूया फिल्मी फ्रायडेचा रिपोर्ट। या वीकेंडला प्रेक्षक राजाच्या भेटीला आलेल्या काकस्पर्शनं तिकीट खिडकीवर दणदणीत ओपनिंग मिळवलंय। यासह इतरही सिनेमांचा पाहूया बॉक्स ऑफिस रिपोर्ट। या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या काकस्पर्शनं प्रेक्षकांच्या मनाचाही ठाव घेतलेला दिसतोय। महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात सचिन खेडेकर, प्रिया बापट, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, मेधा मांजरेकर, सविता मालपेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत। या विलक्षण प्रेमकथेला पहिल्याच दिवशी दणदणीत म्हणजे 80% ओपनिंग मिळालंय। एकदम मस्त, एकदम भारदस्त मोनिया, एक विलक्षण प्रेम कहाणी, एकदम ऑसम, खूप छान होता, एकदम हृदयस्पर्शी चित्रपट खूपच आवडला। त्याचं कथानक एकूण शेवटी पूर्ण कळलं। मला हा चित्रपट खूप आवडला। चित्रपट एक अव्यक्त प्रेम कहाणी जी शब्दातून न उमटता सुद्धा बारीक तपशिलांसह प्रेक्षकांसमोर येते। त्यात दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा फार चांगला वाटा आणि त्यात कलाकारांनी सुद्धा चांगली कामं केली। सचिन खेडेकरच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक प्रेक्षक राजा करताना दिसतोय। सचिन खेडेकरचं काम छान, सचिन खेडेकरचं काम चांगलं। हिंदीत इम्रान हाशमीचा बहुचर्चित जन्नत 2 हा सिनेमा रिलीज झालाय। या सिनेमाला मात्र प्रेक्षक पहिल्या दिवशी तरी फारसे फिरकले नाहीत। ठीक आहे, सुपर फ्लॉप। तर फॅटसो हा तरुणाईला आकर्षित करणारा सिनेमाही रिलीज झालाय। झी 24 ताससाठी जयंती वागदरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।